मिरजेत सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओसीटी तंत्रज्ञानाचा शुभारंभ डॉक्टर रविकांत पाटील. मिरज वृत्त. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक आरोग्य सुविधा व तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात नेहमीच अग्रेसर असते. हीच परंपरा कायम ठेवत सेवा सदने नुकतेच हृदयरोग उपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान ओसीटी, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी सर्व परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी बोलताना सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रविकांत पाटील म्हणाले, सेवा सदनमध्ये आमच्या रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम देण्यासाठी आम्ही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर सतत भर देतो. ओसीटी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कॅथेटरद्वारे एक छोटा कॅमेरा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आतपर्यंत नेला जातो, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज किती लांब आहे, किती प्रमाणात आहे, यामध्ये कॅल्शियम कितपत आहे, ज्यामुळे ब्लॉक कितपत कठीण आहे ते व्यवस्थित समजते. सध्याच्या एक्स-रे तंत्रज्ञानामुळे घेतल्या जाणाऱ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची माहिती ही लाईव्ह 2D मध्ये दिसते, ज्यामुळे इतर माहितीबरोबर स्टेंट पूर्णपणे अगदी योग्य जागी बसला आहे का हे अचूकपणे समजणे सहज शक्य नसते. पण आता ओसीटी तंत्रज्ञानामुळे आता ते शक्य आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी अचूक ठरतात व रुग्णास भविष्यातील गुंतागुंत टाळणे शक्य होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिरज इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख व ज्येष्ठ मेंदुरोग तज्ज्ञ डॉ. नथॅलियन ससे म्हणाले, वैद्यकीय सेवा सतत झपाट्याने बदलत आहेत आणि तंत्रज्ञानामुळे यामध्ये अधिकाधिक विकास होतो आहे. सेवा सदन अशा नवनवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसमध्ये सुद्धा यशस्वीरित्या करता येणार आहे. हा उद्घाटन सोहळा IMA मिरजचे अध्यक्ष डॉ. नथॅलियन ससे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर, डॉक्टर, स्टाफ व इतर कर्मचारी उपलब्ध होते. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आज मी तुम्हाला ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी इन करोनरी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या टेक्निक बद्दल थोडंसं सांगणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की आता आपण जे अँजिओग्राफी आजपर्यंत आपण करतो ती 2D अँजिओग्राफी असते, म्हणजे ते एक्स-रे फिल्मवर घेतलेली अँजिओग्राफी असते. पण ही जी नवीन पद्धत आहे ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, याच्यामध्ये आपण हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आत कॅमेरा घालतो. तो कॅमेरा पूर्णपणे रक्तवाहिन्यांच्या शेवटपर्यंत पोहोचतो आणि तो कॅमेरा आतमधल्या ब्लॉकेजेसची काय परिस्थिती आहे, किती लांब ब्लॉक आहे, किती निमुळत आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या आणि किती हार्ड ब्लॉक आहे, या सगळ्या गोष्टी या कॅमेरामध्ये दिसतात. आणि मग त्या अनुषंगाने आपण 3D व्ह्यू मध्ये स्टेंट घालतो आणि तो स्टेंट घातल्यानंतर तो स्टेंट अप्रॉक्सिमेशन झालाय का परत त्या कॅमेराद्वारे बघतो. यामुळे ज्या 2D अँजिओग्राफी मध्ये जे आपण 2D व्ह्यू मध्ये जो आपण अँजिओग्राफी करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला ह्या 3D अँजिओग्राफी मध्ये आणि अँजिओप्लास्टी मध्ये हे रिझल्ट चांगल्या प्रमाणात मिळतात, कारण आपण ऍक्च्युअली ती करोनरी आर्टरी डोळ्याने बघत असल्यासारखं त्या कॅमेराद्वारे बघतो. म्हणून ही आजकाल जगातली सर्वोत्तम आणि सर्वात चांगली टेक्नॉलॉजी जी अँजिओप्लास्टीसाठी अवेलेबल आहे ती आज सेवा सदन हॉस्पिटलने मिरजमध्ये आपल्यासाठी आणलेली आहे. आणि या टेक्नॉलॉजीचा आपण सगळ्यांनी उपयोग करून 100% रिस्क फ्री आणि कॉम्प्लिकेशन फ्री अँजिओप्लास्टी. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या